जागतिक महिला दिन के शुभ अवसर पर आज दिनांक 8 मार्च 2022 को भिवंडी तालुका के बापगांव के देवरुंगपाड़ा में श्री सखी महिला नागरिक सहकारी पद संस्था मर्यादित द्वारा आयोजित महिलाओं के लिए हल्दी कुमकुम व मार्गदर्शन सभा कार्यक्रम का आयोजन शिवसेना भिवंडी तालुका संगठक फसीताई नामदेव पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर उप जिला संगठक कविता ताई भगत, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले, बापगांव देवरुंग सरपंच भारती बालाराम गोळे, श्री सखी महिला पद संस्था अध्यक्षा रंजना मुकादम, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी उज्ज्वला महात्रे, शिवसेना भिवंडी तालुका संघटिका फसीताई नामदेव पाटिल, आशा भगत, कल्पना भोईर, सुनीता पाटिल, माजी सरपंच भगवान केने, राजू गोळे सहित भारी संख्या में मान्यवर व महिलाएं उपस्थित थे। हाडाचे गरान करूनी रक्ताचे केले पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी। तुझ्या गया मायेची, तुझ्या गया मायेची सर कोणालाच नाही। अनमोल रत्न दिलं ग, अनमोल जन्म दिलं ग, आई तुझे उपकार पिटणार नाही। अनमोल जन्म दिलं ग, आई तुझे उपकार पिटणार नाही। बालपणी मी खेळत होतो, बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत झालो जीवाचा ताना। अमृताहून गोड पाजिला तुपाना, अमृताहून गोड पाजिला तुपाना। तुझ्या या उपकाराची आई, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही। अनमोल जन्म दिलं ग आई, तुझे उपकार पिटणार नाही, उपकार पिटणार नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिलं ग आई, तुझे उपकार पिटणार नाही। अनमोल जन्म दिलं ग आई, तुझे उपकार पिटणार नाही। जागतिक दिनानिमित्त आपण आज या कार्यक्रमासाठी जमलात। या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण या श्री सखी महिला पतसंस्थेचे काही बचतीचे आणि कर्जाचे असे काही मुद्दे तुमच्या समोर आम्ही मांडणार आहोत। आज आपल्या या पतसंस्थेला 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 14 वर्षाच्या ज्या कार्यकाळात म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ती एकदम छोटंसं रोप होतं आणि त्या रोपाला आता मोठा वटवृक्ष रूपांतर
केलेला आहे. तसेच भिवंडी अंजूर फाटा इथे एक छोटासाच वृक्ष लावला होता आणि या वृक्षाच्या फांद्या आता एक आपण कोणमध्ये रोवली, आता आपण बापगावमध्ये रोवणार आहोत. तसेच आंबाडी फाटा आणि भिवंडीमध्ये अशा आपल्याला या शाखा ज्या फांद्या आपण बोलतो त्या शाखा आपल्याला सगळीकडे रोवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण तुम्ही असल्याशिवाय आपण या फांद्यांना पाणी घालू शकत नाही, या झाडाला पाणी घालू शकत नाही आणि या फांद्या मोठ्या होऊ शकत नाही. तेव्हा या आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आपण बचत कशी करायची बघा. आपण बचत म्हणजे उशाला पैसे ठेवतो, साडीखाली पैसे ठेवतो, साडीच्या घडीमध्ये पैसे ठेवतो. पण एखादी अशी वेळ होती की पटकन आपण काढले का आहेत ना माझ्या जवळ आहेत ना, संपवतो. काही कारण नसतानाही की ते काढतो आणि आपण ज्या खेडेपाड्यात आपण राहतो, कारण आपण आपलीच भाषेत मी सांगते करसान पाणी करून आपण दिवस काढलेले आहेत. आज या ठिकाणी या पाठीमध्ये बसलेल्या महिला आहेत. 2007 साली अशा तुम्ही बसल्या असं आम्ही बसतो. परंतु महिलांसाठी काहीतरी उभं करायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे अशी एक मनाची भावना होती. आणि त्यावेळेला आम्ही 750 महिला एकत्र केल्या आणि 750 महिला एकत्र केल्यानंतर या सखी संस्थेची स्थापना झाली. आता नावं बरीच होती, म्हणजे देवीचे नावं देऊ शकत होतो, जिजाऊंचं नाव देऊ शकत होतो, आपल्या सावित्रीबाईंचं नाव देऊ शकत होतो. परंतु आम्ही असं ठरवलं की नाव असं असावं की त्या महिलेला म्हणजे आमच्या जवळचंच कोणीतरी अशा प्रकारचं नाव असावं. आणि म्हणून आम्ही नाव सखी दिलं. सखी म्हणजे मैत्रीण. आणि कुठलीही स्त्री स्वतःच्या मनामधलं जे काही गुपित आहे ते मैत्रिणीला जेवढं सांगेल तेवढं ते आईला पण सांगत नाही. म्हणून आपलं मन एकमेकीसमोर मोकळा करता यावं अशा प्रकारची एक ही रचना आहे. आणि 2007 साली आपण स्थापना केली आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गावागावातील भिवंडी शहरामध्ये, भिवंडी शहराच्या बाहेरसुद्धा आपण अशा सगळ्या महिलांना एकत्रित केलं, त्यांच्या गरजा ओळखल्या, त्यांना बचत करायला शिकवलं. किती लोकांना आम्ही या बचतीच्या म्हणजे संस्थेच्या माध्यमातून कर्ज दिलं हा प्रश्न आमच्यासाठी गौण आहे. परंतु किती महिलांना दिलेलं कर्ज फेडावं लागतं हे आम्ही शिकवलं. तर बऱ्याचशा ठिकाणी बँकेने दिलेलं कर्ज हे कधीतरी माफ होईल या आशेवर लोक ते कर्ज भरत नाहीत आणि मग ती थकबाकी होते. त्यांना आपण रोज पेपरात बघतोय शेतकऱ्यांना कर्ज माफ केला पाहिजे, दरवर्षी तीच बोंब असते. परंतु आम्ही अशी माणसं तयार केली की आम्ही घेतलेलं कर्ज आम्हाला फेडायला पाहिजे आणि अशी फेडलेली म्हणजे हजारो माणसं या भिवंडी तालुक्यामध्ये आम्ही होईल. बरं, हे सगळं करत असताना म्हणजे आपण एकमेकाला पैसे उसने देऊ शकतो, एकमेकाला मदत करू शकतो. परंतु ती खूप मोठी आपली म्हणजे एक प्रकारची अशी उपकाराची भावना असते. ही उपकाराची भावना असू नये किंवा आम्ही तुम्हाला जे काही म्हणजे उभं करण्यासाठी जी काही मदत करतो ती तुम्हाला सशक्त बनवण्याचा एक प्रकारचा आमचा उपक्रम आहे. आणि तुमच्यासारख्या अशा म्हणजे प्रत्येक गावात किमान 5-25 महिला आहेत की ज्या सखीच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहेत. अनेक महिलांची अशी मुलं आहेत की आम्ही त्यांची फी भरण्यासाठी पैसे दिले, त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी पैसे दिले. ते कोणी डॉक्टर झाल्यात, कोणी वकील झाल्यात, अभिमानाने आपलं नाव ते पुढं काढतात.
आहे, सासू आहे, कितीतरी नात्यातून ती जात असते आणि हे सगळा गाडा, संसाराचा गाडा हा तिच्यावरच अवलंबून आहे. बघा, एक दिवस जरी महिला, आपण एक दिवस घरात नसतो तर घरात किती पसारा झालेला असतो नाही का. आपण सांगतो एक दिवस बाहेर गेलं तरी घरात म्हणजे कल्लोळ माजतो जसा काय. म्हणजे स्त्रीशिवाय संसाराला शोभा नाही. स्त्री ही खूपच सहनशील आहे. सगळं म्हणजे सगळं स्त्रीवरच अवलंबून आहे. जरी आपण सांगतो पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे आहे, परंतु तरी सुद्धा सगळं जे आहे ते स्त्रीच्या हातात आहे. स्त्री जर घरातली सहनशील असेल, कष्टाळू असेल, कष्टाळू म्हणजे जो पैसा येतो त्या घराचं विल्हेवाट व्यवस्थित लावणारी असली तर त्या घरात कधीच काहीच कमी पडत नाही. जरी नवऱ्याने पैसा आणून दिला तरी तो कसा वापरायचा, कुठे थोडीफार बचत करायची हे स्त्रीलाच करावं लागतं. कारण आताच्या याच्यामध्ये आता हे विज्ञान युग आहे, याच्यामध्ये स्पर्धा चाललेली असते. सगळ्यासाठी पैसा पाहिजे असतो. पूर्वी एवढा शिक्षणाला वगैरे पैसा लागत नव्हता, परंतु आता भरपूर पैसा लागतो आणि याच्यासाठी तिलाच सगळी म्हणजे हे करावं लागतं. पैशाची जी विभागणी असते ती तिलाच करावी लागते, तिलाच सगळं करावं लागतं. अशी स्त्री, या स्त्रीचं आज पूर्ण जगामध्ये, जागतिक महिला पूर्ण जगामध्ये स्त्रीचा सन्मान होत आहे. सगळीकडे कार्यक्रम साजरे होत आहेत आणि हे उपकार आपल्यावर त्या काळी ज्या अमेरिकेमध्ये जे आंदोलन झालं त्या महिलांमुळेच आज हा आपल्याला दिवस बघायला मिळतो. त्यांनी जर तेव्हा जर आंदोलन केलं नसतं, कामाचे दिवस सगळ्या बाबतीत त्यांनी केला आणि हा दिवस आज सगळीकडे साजरा केला जातो. जागतिक महिला दिन. तर प्रथम मी सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. 14 वर्षात माझ्या गावात जो विकास झाला या स्त्री सखी पतसंस्थेमुळे, 14 वर्ष आम्ही संचालक मंडळ कार्य करत आहोत. तर त्या माझ्या एकच महिलेचं मी सांगेन, माझी एक महिला वयाने सुद्धा आहे, ती आता म्हणजे जवळजवळ 70 वयावर आलेली आहे. पण तिने चौथा कर्ज असेल, पहिल्यांदा कर्ज काढला, नातवंड तिला सांभाळायची होती, तिच्याजवळ प्रॉपर्टी होती तिची, पण तिला त्या नातवंडांसाठी काहीतरी आणखीन करून ठेवायचं होतं. मग तिने एक चाल बांधली कर्ज घेऊन. त्याच्यानंतर ते कर्ज एकदम तिने व्यवस्थित दिलं, फेडत गेली आणि तिचं असं काही एकही हप्ता न राहता तिचं स्वागत सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे आपले गाले बांधत गेली, रूम बांधत गेली, असे करून तिने बिल्डिंग वगैरे मस्त छान सुंदर पतपेटीचं कर्ज घेऊन आणि त्याचं भाडं येऊन तिची स्वतःची प्रगती झालेली आहे. अशा अनेक माझ्या गावच्या महिलांनी कर्ज घेऊन आणि जी बचत करतात महिला, पहिला 14 वर्षापूर्वी फक्त 100 रुपये सभासद झाल्यानंतर सेविंग करायच्या. 100 रुपये करता त्यांना 1-2 वर्षात पैसे काढले. ते त्यांच्या खूप चांगल्या कामी आले की एकदा त्या फिरायला चालले होते दिल्लीला आणि ते पैसे त्यांना चांगले बचत केले कुठेतरी कामी येतात. दुसऱ्यांदा त्यांनी पैशाचे खाते खोलले, 500 रुपये बचत करायला लागल्या आणि त्याच महिलांना त्यांच्या मुलांच्या ॲडमिशनसाठी ते पैसे उपयोगी आले. म्हणजे चांगल्या कार्यासाठी आपली बचत लागत आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि जवळजवळ 100च्या वर महिला बचत करत आहेत आणि चांगल्या प्रकारे कर्ज घेऊन हप्ते फिरत आहेत. चांगल्या प्रकारे सर्व महिला तुम्ही आहेत. सर्वांना माहीत आहे की आपल्या घरात जेव्हा अडचण येते तेव्हा आपले पती जेव्हा आपल्याला सांगत असतात की आपल्याला आज पैशांची गरज आहे, तेव्हा महिला काय करणार, कुठे जाणार. पण आज त्या महिलांना आपली पतसंस्थेचा दरवाजा हमेशा खुललेला आहे. त्या लगेच सांगतात आपण पतसंस्थेतनं कर्ज आणू. शिवसेनेचे तर याच्याने तुलने पण आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करते तर ती घरातल्या तुम्ही निघल्या नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. आता माझी पण वय 60 झाली तरी मी एवढी म्हणजे याच्यामध्ये फिरते की कारण आपण गेलं पाहिजे कुठेतरी. आता आम्ही जेवण केले काय हे नाही केले घरचं, त्यांना साडेतीन तसंच टाकले आणि एकदाचं निघता कोणा जातात अशी तुमच्यामध्ये हे झाली पाहिजे का नाही कुठलं आहे का किंवा आपल्यामध्ये जास्ती हे कोण शत्रू कोण आहे महिलेचा, महिलाच ना, कोणी पुरुष शत्रू आहे का महिलेचं नाही ना, ते आपलीच. ते हिचे कानाचे लागाचं ती बघ तशी तिची काहीतरी कुचाली काढीची हेच आपल्याला जमते जास्ती करून. तर ते कुठंतरी मनातून निघलं पाहिजे. आणि शिवसेनेच्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल तर मला पद पाहिजे, मी आता याच्यामध्ये काम करीन, माझी समाजसेवा होईल, तर तुम्ही तसं आमच्या आता तुमचे इथेच ते तालुका संघटन दिले याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पदं असेल पाहिजे असेल तो आपण एक याच्यापुढे एक महिला मेळावाच घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला पदं दिली जातील. तसं बघितलं तर शिवसेनेचं याचं असं काही हे नाही, पण आम्ही सर्व महिला त्याच आहोत ज्या स्त्री सखेच्या आहोत त्याच आम्ही आता याच्या पण आहोत.
महिला आघाडीच्या, महिला स्त्री सखीच्या, महिला तेच या अजिबात ऐकू नको. याच्यामध्ये संचालक मंडळ मानकुलीचे, ही तर इकडचे तुम्हाला माहीत आहे. त्या ताई आहेत ना, त्या राजनोलीच्या आहेत, या काल्यरच्या आहेत. अजून आमदार रुपेश म्हात्रे त्यांची मेसेज आहे, मोरे साहेबांची मेसेज आहे, आपले तिकडचे आहेत ना, सोन्या पाटीलची मेसेज. अशा मिळून आम्ही आहोत. जर तुमचे पैसे कुठेतरी पतसंस्था खायला लागली किंवा आपले बुडले पैसे असं असेल, तुम्हाला ॲड्रेस देता, फोन नंबर देता, येऊन माझ्या बिल्डिंगच्या काचा तुम्ही हुशार पोराच्या म्हणजे माझे पैसे या वाहिनी खाले, आम्हाला अशी वाचणं टोकायला आणते, तसं ॲड्रेस लगेच मिळते गावामध्ये. का या कुठे राहता रंजना मुखादर काल्याच्या दुर्गेश पार्कमध्ये त्यांनी पैसे खाल्ले असं तुम्हाला आम्ही म्हणजे रोकडे सांगता. तुमचे जर पैसे पुरत असतील तर आम्ही त्याला जबाबदार. एवढं बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराज. सर्व ताई, आई, कोणी बहीण असेल, कोणी ताई, सगळ्यांना माझा जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे एक वास्तव्य, स्त्री म्हणजे एक संस्कृती, स्त्री म्हणजे एक घराचं घरपण. अशा या स्त्रीला माझा मानाचा मुद्रा. जसं जिजाऊने शिवबा घडवला, मुलींना स्त्रियांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करून देणारी सावित्रीबाई फुले, हम मेरे झाशी नाही दूंगी अशा ठमकावून बोलणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा स्त्रियांना माझा मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमात महिला दिनानिमित्त सर्व महिला इथे उपस्थित असल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. महिला आज चूल आणि मूल समजूनच राहतात. आपल्या खेडेपाड्यातल्या महिला तर मला सुधारणा वाटतच नाही. कशाबद्दल वाटत नाही तर मी इथं अंगणवाडी सेविका सुद्धा आहे. मी महिलांना थोडा वेळ एकत्र येण्याचा प्रयत्न करतो किंवा काहीतरी छोट्या मोठ्या आपल्या असं प्रॉब्लेम ते सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण महिलांना वेळच नसतं. अजूनपर्यंत त्या जागेवरच आहेत, म्हणजे घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करीतच नाही. म्हणजे आपल्याला महिलांना चूल आणि मूल समजून इतर कामं, छोटी मोठी कामं करायची आहेत, तर पुढे जाण्याचा मार्ग काढायचा आहे आपल्याला महिलांना. तर कुठेतरी आपण पुढे जाऊ, सर्व महिला एकत्र येऊ. आपण हुशार पण होता. तर आता आपल्या महिलांमध्ये सर्वांना शिक्षण जास्त नाही का, आता मला पण समजतं त्याच्यात. तर आता आपल्या खेडेपाड्याच्या महिलांना एवढं शिक्षण नाहीच आहे, म्हणजे तर आपण एकमेकांना सांभाळून सुद्धा घेतो. आता आम्हाला पण आढळून एवढं शिक्षण, आम्ही 10वी शिक्षण घेतलं आहे, परंतु आम्ही पवित्र मॅडमच्या सोबत राहून, आशाताई मॅडमच्या सोबत राहून आम्ही पण पुढे जाण्याचा मार्ग काढला. त्यांच्यासोबत सतत राहून आज तालुका संघटक पद मला त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे पूर्ण भेवडी तालुक्याचा. तर मी पण तुमच्यासारखी एक चूल ना मूल सांभाळूनच राहत होते ना. मी अजून की माझं माहेरच या गावातलं आहे, म्हणजे इथेच वाढलेली आहे मी. तरी सुद्धा महिलांना सर्वांना मी विनंती करून सांगते का आपण छोटी मोठी कामं करू ना, जेणेकरून मी एक शिवसेना पक्षाची तालुका संघटित आहे. माझा असा विचार आहे तर सर्व महिला या शिवसेना पक्ष असा आहे तर 20% राजकारण आहे आणि 80% समाजसेवा आहे या पक्षामध्ये. कुठल्या पण वेळेला हा पक्ष मदत करतो. म्हणून सर्वांना, ज्यांना कोणाला जर महिलांना माझ्यासोबत जर काम करायचं असेल तर मी रोजच इथे अंगणवाडीत असतो. तर त्यांना आमच्या म्हणजे पक्षामध्ये जर यायचं असेल तर मला कळू शकतात. आणि इथे एक कार्यक्रम लावलेला आहे आपल्या सखी पतपेटीचा, तर याच्यात पण तुम्ही सदस्य सर्वजणही होऊ शकता. तर ते सर्वजणही 100-200 रुपये आपण याच्यानंतर समजा आपला हातपाय आडल्यानंतर सर्वांचीच मुलं काही सारखी नसतात, तर ते 2 पैसे जर आज आपण बाजूला ठेवलं तर ते आपलं कुठेतरी जमा होतात. काही त्यांची मुलं चांगली असतात तर काही आताच्या या कलियुगात सांगू शकत नाही तर कोणाची मुलं कशी निघू शकतात. म्हणून ते 2 पैसे जर आपलं बाजूला राहिलं तर तेवढंच आपल्याला नंतर ते हातपाय आटल्यानंतर ते उपयोगी पडतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. निष्ठेने काम करत गेलो तर कुठंतरी आपण पुरुषांपासून पुढे जातो. कारण महिलांना 51% आरक्षण आहे, जेंट्सला 49%. पण आपण कसं बोलतो, नाही मी इथं गेल्यावर माझा नवरा बोलेल किंवा नवऱ्यानंतर आपली मुलं मोठे होतात. एखाद्याची मुलगी असेल तर कसं वाटते, नको माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. किंवा मुलगा असेल तर आपण बोलतो नको माझ्या मुलाला बाहेर जायचं आहे किंवा त्याच्यासमोर कोणी काही बोलत असेल. पण मी माझ्या 2 मुली लग्नाच्या असताना, माझ्या घरी पाहुणी येत असताना अशा ताईंकडे मी मिटिंगला पण गेली. 2चा टायमिंग मुलीला बघण्याचा होता, तरी पण मी 1:45 वाजेपर्यंत राजनगरीला मिटिंगमध्ये होती. घरी पाहुणे पोचायच्या आत मी 2 मिनिटं अगोदर पोचली पाहिजे. कारण आपल्यावर होणारा अत्याचार याला आपल्यालाच थांबायचं आहे. आपले जेंट्स फक्त आपल्याला घरात बसवतील ना, काय सांगतील आज गेले उद्या जाऊ नको, का तर तिथं बदनामी होईल. जर उद्या आपण गेलो नाही ना तर आपली बदनामी आहे की नाही.
जर एखाद्या बाईला घरात त्रास होत असेल तर आपण तिला मदत करायची आहे. काय झालं, कसं झालं, कशावरून झालं, आपण चौकशी करू शकतो. जर आपल्याला जमत नसेल ना तर आमच्यासारख्यांना सांगा. आम्ही त्यांच्या नवऱ्यांपर्यंत पण जोडण्याचं काम करतो. आम्ही नाही म्हणजे मी करते, या करतात की नाही माहीत नाही. कारण मी ठाणा जिल्हा आणि नारपोली पोलीस स्टेशन म्हणजे भिवंडी तालुका यांच्या पोलीस स्टेशनच्या समितीवर काम करते. मी पोलीस वगैरे नाही आहे, मी एक त्यांची प्रतिनिधी आहे. पण महिलावर अत्याचार झाला मी कुठंच थांबत नाही. मग ती मराठी असं, का ती उर्दू असं, का ती म्हणजे मोमेडियन असं, पण जिथे कमी तिथे आम्ही. फक्त माझी एकच तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे, तर कुठं जरी महिला कमी असतील तिथं आपल्याला जाणं भाग आहे. मग असं नाही बघायचं का हा काय बोलाल आणि तो काय बोलाल. स्वतःच्या मनाला विचारायचं की मी आज पुढे निघून गेली तर काहीतरी आपल्या मागे दुसरी बाई आहे. आज आपण 2 झालं, 2चे 4 होऊ शकतो, 4चे 8 पण होऊ शकतो. म्हणजे आपली महिला शक्ती अजून अतूट होऊ शकते. बस झालं, मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. सगळ्यांना नमस्कार. कामा नाही काय ना धंदे नाही का, पण आम्ही पण 12 महिने मी 5 वाजता सकाळी उठली तरी मी सगळ्या सकाळी 2 टायमाचं करून निघत असते. पण महिला म्हणजे निघलीच पाहिजे. आधीच कुठल्या तरी 2 शब्द सांगायला बोलले, कुठल्या कार्यक्रमाला कुठला तरी कार्यक्रम निघला म्हणजे काही करू शकतो. शिक्षण घेतलेलं असं तर तिला कोणीच काही आढावा करू शकत नाही. एवढा पण निश्चित आहे. तर खरोखर शिवसेना मला म्हणजे इतक्या दिवसापासून लोक बोलत होती तर शिवसेनेत गेल्यानंतर काही गोष्टी दिसतील, काहीतरी मार्ग भेटेल. तर मी अशी विचार करायची त्या गोष्टीवर काय आहे शिवसेनेत जाण्यात मजा. तर पशीताई 2 वर्षापासून माझ्या मागे लागलेली. तू ताई एकदा तर पाऊल टाकून तर बघ म्हणजे काय आहे याच्यातनं समजेल तुला. तर मी विचारायला गेले तर माझं वरील तो शब्द सांगितला 15 दिवसातून म्हणजे मरण पावले तर आकार देणारा मनुष्य निघून गेला शाळेतल्या तर मुला शिकायची कशी काय. तर मी असा विचार केला, वाकड्या भाऊंना सांगायला गेले, भाऊ ही लोक माझ्या मजारी जास्तीत जास्त लागल्या, याचा काय करायचा, मला काही याचं काही माहिती नाही. तू जेव्हा बघ घरातल्यानी जीव तेव्हा तुला समजत काय चीज आहे. जी वाकड्या भाऊनी किल्ल्याला दगड लावलेली आहे, माझा म्हणण्याचा उद्देश आहे तर जी दगड त्याही लावलेली आहे किल्ल्याला ती दगड पक्की समजून घ्या तुम्ही. जे दगडीला विटा लावील त्या पण पक्क्या भटीच्या लावील, अशा कच्च्या भटीच्या लावणार मी. एवढं माझं बोलून 2 शब्द संपवतो. शिवसेना हा पक्ष असा आहे ज्या पक्षामध्ये जास्तीत जास्त महिला आणि कमी पुरुष हे ध्येय पशीताईंच्याकडे पाहून आपल्याला दिसते. तसेच आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी त्यांच्याकडे पाहून दिसते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द